काहीशी खालावली होती, त्यामुळे ते या ठिकाणी रुग्णवाहिकेतून दाखल झाले होते आणि त्यानंतरचे हे दृश्य आपण पाहतोय। नारायणगडावरची हे दृश्य आहे। जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। नारायणगडावरची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। जरांगे पाटील यांचा मेळावा अगदी काही वेळातच सुरू होणार आहे। जरांगे पाटील या मेळाव्यामध्ये नेमकं काय संबोधित करणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचण्याच्या आधीची ही दृश्य आपण बघत आहोत। मोठ्या संख्येने हे सगळेच समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत। नारायणगडावरती जरांगे पाटील यांचा अगदी काही वेळातच दसरा मेळावा हा सुरू होणार आहे। मनोज जरांगे पाटील अगदी काही वेळातच या ठिकाणी पोहोचतील। त्याआधीची तयारी देखील आपण बघत आहोत। मोठ्या संख्येने इथं जरांगे पाटील यांचे समर्थक हे दाखल झालेले आहेत नारायणगडावरती। मनोज जरांगे पाटील यांचा खरं तर हा दसरा मेळावा दुसरा आहे। या मेळाव्यामध्ये आता जरांगे पाटील नेमकं काय संबोधित करतायत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मात्र आपण शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची भूमिका घेणार आहोत असं जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं। त्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये जरांगे पाटील नेमकं काय संबोधित करतायत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। हे दृश्य आपण पाहतोय। पोलिसांकडून देखील चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। मोठ्या संख्येने जरांगे पाटील यांचे समर्थक नारायणगडावरती दाखल झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आता अगदी काही वेळातच जरांगे पाटील हे या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती आहे। ही थेट श्री क्षेत्र नारायणगडावरची दृश्य आपण पाहतोय। जरांगे पाटील इथं दर्शन घेतील आणि तास नंतर मेळाव्याच्या सभास्थळी पोहोचतील आणि त्यानंतर उपस्थितांना संबोधित करणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याचं हे दुसरं वर्ष आहे। मराठा आरक्षणासाठी लढा देणारा मनोज जरांगे पाटील यांचा ही बीड जिल्ह्यात हा दसरा मेळावा आपण पाहतोय। नारायणगडावरची ही दृश्य आहेत। जरांगे पाटील हे अगदी काही वेळातच आता ज्या ठिकाणी सभा असणार आहे त्या ठिकाणी पोहोचतील आणि उपस्थितांना संबोधित करणार आहेत। मात्र त्याआधीची ही दृश्य आहेत आपण पाहतोय। जरांगे पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। जरांगे पाटील नेमकं काय संबोधित करतायत, कोणती भूमिका जाहीर करतायत हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दरवर्षी नारायणगडावरती पारंपरिक पद्धतीने दसरा मेळावा संपन्न होत असतो। गेल्या वर्षी देखील लाखोंच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा संपन्न झाला। या दसरा मेळाव्याची 350 एकरवर तयारी सुरू असल्याची देखील एक माहिती समोर आलेली आहे। या दसरा मेळावा खरं तर सगळ्यांचंच या दसरा मेळाव्याकडे लक्ष लागून आहे, कारण जरांगे पाटील शेतकऱ्यांसंदर्भातली भूमिका असेल किंवा मराठा आरक्षणासंदर्भातली कोणती भूमिका जाहीर करतायत का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। जरांगे पाटील यांची प्रकृती काहीशी खालावली होती, मात्र ते रुग्णवाहिकेच्या मदतीने इथं पोहोचलेले आहेत आणि आता अगदी काही वेळातच जरांगे पाटील हे सभा ज्या ठिकाणी घेणार आहेत त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर उपस्थित करतील। त्याआधीची ही दृश्य आपण पाहतोय। नारायणगडावरती जरांगे पाटील पोहोचलेले आहेत आणि त्यांनी सध्या इथं दर्शन घेऊन ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी ते पोहोचणार आहेत आणि उपस्थितांना संबोधित करतील। नगद नारायण महाराजांच्या समाधीचं जरांगे पाटील यांनी दर्शन घेतलेलं आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। बीडमधील नारायणगडावरची दृश्य आहे। जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा अगदी काही क्षणातच सुरू होणार आहे। पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात इथं गर्दी झालेली आहे। जरांगेंचे समर्थक सगळे एकवटलेले आहेत, त्यामुळे आता जरांगे पाटील या सगळ्या समर्थकांना काय संबोधित करतायत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मात्र शेतकऱ्यांविषयी आपण महत्त्वाची भूमिका स्पष्ट करणार आहोत, शिवाय शेतकऱ्यांसाठी आपण लढणार आहोत असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता जरांगे या संपूर्ण मेळाव्यादरम्यान नेमकं काय संबोधित करतायत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। नारायणगडावरची दृश्य नगद नारायण महाराज यांच्या समाधीचं जरांगे पाटील यांनी दर्शन घेतलेलं आहे। जरांगेंची तब्येत खालावलेली आहे, त्यांना सलाईन लावण्यात आली होती आणि त्यानंतर जरांगे पाटील हे रुग्णवाहिकेने या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता अगदी काही क्षणातच सभास्थळी पोहोचून ते इतर उपस्थितांना संबोधित करणार आहेत। जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याचं हे दुसरं वर्ष आहे। मराठा आरक्षणासाठी लढा देणारा मनोज जरांगे पाटील यांचाही बीड जिल्ह्यातील नारायणगडावरती दसरा मेळावा होतोय। जरांगेंचे समर्थक मोठ्या संख्येने इथं एकवटलेले आहेत। जरांगे पाटील कोणती भूमिका जाहीर करतायत का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। जरांगे पाटील यांनी नगद नारायण महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच नंतर आता जरांगे पाटील हे ज्या ठिकाणी सभा घेणार आहेत त्या ठिकाणी पोहोचत असल्याची ही दृश्य आपण बघत आहोत। नारायणगडावरची दृश्य आपण थेट पाहत आहोत।
पोलिसांकडून देखील चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी रथ आहे आणि त्याच रथाच्या साहाय्याने जरांगे पाटील हे सभा ज्या ठिकाणी घेणार आहेत, स्टेज आहे त्या ठिकाणी पोहोचत आहेत। आपण या दृश्यांमधून बघू शकतोय 350 एकरवर हा जरांगे पाटलांचा दसरा मेळावा संपन्न होणार आहे। पार्किंगसह एकूण 900 एकरवरती इथं संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। नारायणगडावरची ही लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। जरांगे पाटील यांचा मेळावा अगदी काही वेळातच सुरू होणार आहे। त्याआधी त्यांनी नगद नारायण महाराज यांचं दर्शन घेतलेलं आहे, यांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे। दसरा मेळाव्यासाठी जरांगे पाटील हे रुग्णवाहिकेनं गडावर दाखल झाले होते। अगदी काही वेळापूर्वीच आपण ती दृश्य पाहिली होती आणि त्यानंतरची ही दृश्य आहेत। ज्या ठिकाणी स्टेज आहे तिथे आता जरांगे पाटील या रथाच्या सहाय्याने जात आहेत। जरांगेंची तब्येत काहीशी खालावलेली आहे, त्यामुळे पुढे आता जरांगे पाटील उपस्थितांना नेमकं काय संबोधित करतायत, कोणती भूमिका जाहीर करतायत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।